काय म्हणूयात जसं बाहेर यादव काळातल्या खांबांसारखं कसबा गणपतीचा दिसतं, तसं मात्र या जोगेश्वरीचं दिसत नाही. हे आपलं काय म्हणूयात दुर्दैव आहे की आपल्याला तो बघता आला नाही. जिजाऊ साहेबांनी तांबडी जोगेश्वरीचाही केला, कारण ती 2 मंदिरं होती. तांबडी जोगेश्वरीचा जीर्णोद्धार जो नंतर झाला तो पेशवे काळात जास्त झाला. त्यामुळे आपल्याला जसं कसबा गणपतीचा काय म्हणूयात अंतराळ दिसतो, तसा तांबडी जोगेश्वरीचा अंतराळ आणि गर्भगृह दिसत नाही. पण आपल्याला फक्त लेखी स्वरूपात मिळतं की त्याचा जीर्णोद्धार झालाय. वरचं अगदी शिखर सुद्धा अगदी पेशवे काळात तयार झालाय. बाहेर त्याच्या कारंज्या आहे, म्हणजे छोटा हौद आहे, दगडी हौद आहे. तो सुद्धा तुम्हाला पेशवे काळातलाच बघायला मिळतो. बघा दुर्लभ शेठ म्हणून सावकार होते. नाण्यांचे सावकार होते ते. सप्तशृंगीचे खूप मोठे भक्त होते आणि वणीला काय म्हणूयात वारीला जायचे. पौर्णिमेच्या वारीला. पण म्हातारे जसे व्हायला लागले तसं त्रास व्हायला लागला. तर हे तरी सुद्धा आपले जातायत आणि मग एक दिवशी देवीने दर्शन दिलं आणि देवी म्हटली, की "अरे तू नको येऊ, मीच येते तुझ्या इथे." तिथं तो तांदळा सापडला आणि मग त्याची पूजा सुरू झाली. जसं सप्तशृंग आहे, म्हणजे शृंग म्हणजे पर्वताची शिखरं, शिखरं. तसं टेकड्यांचे 4 भाग होतात आणि 4 काय म्हणूयात त्याचे शृंग आहे. पण तर सप्त नाही, तर मग 4 आहे. म्हणून ती चतुःशृंग, म्हणून ती चतुःशृंगी अशी ती देवी तयार झाली. खरं तर शिवकाळापासूनची ती जागा बोरबेट म्हणून ओळखली जायची. मंदिर कधी स्थापन झालं हे आपल्याला, जुनं मंदिर कधी स्थापन झालं याचे आपल्याला संदर्भ मिळत नसले तरी सुद्धा पेशवे काळात हे मंदिर होतं. भवानीचं मंदिर, भवानी पेठेतलं भवानीचं मंदिर हे आपण आपल्याला याचे संदर्भ मिळतात. देवी म्हटली की मी तुझा सगळा त्रास बरा करते. तर ती म्हटली तरी फायदा नाही, मी तिथं परत जाणार नाही, मला तुझ्या बरोबर यायचंय. असं म्हटल्यानंतर ती देवी आणि ती स्त्री ह्या दोन्हीही अदृश्य झाल्या आणि त्या दोन्ही स्त्रिया म्हणजे त्या दोन्ही देवी ज्या तिथं तुम्हाला दिसतात त्यांचं तिथं मंदिर आहे. ही वनदेवी मंदिर. हे तर तळजाईचं काय तर तळजाईच्या कथा बऱ्याच सांगितल्या जातात. अगदी 1672 सालपासून सांगितल्या जातात की ही सगळी आपली रायगडावर शिवराज्याभिषेकाची धामधूम सुरू होती आणि तळजाई आपलं तुळजाभवानीची पालखी निघाली होती दर्शनासाठी. त्यावेळेस ती पालखी त्या पठारावर थांबली, ते तळजाईचं पठार असं सांगितलं जातं. जिजाऊ साहेब सुद्धा तिथं थांबलेल्या आहेत असं सांगितलं जातं. पण मेन तळजाई देवीचं मंदिर जे आहे त्याचं कथा काय तर रावसाहेब ठुबे म्हणून आहेत आणि ह्या रावसाहेब ठुबेंना देवीने स्वप्नात दर्शन दिलं की मी त्या तळजाईच्या इथल्या तळ्यात आहे, मला बाहेर. नमस्कार. चर्चेस कारण की ह्या आपल्या मराठी पॉडकास्टवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर आजचा आपला एपिसोड हा नवरात्र स्पेशल आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण पुण्यातल्या शक्तिपीठांबद्दल जाणून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याकडे आज एक खूप महत्त्वाचे पाहुणे आलेले आहेत. ते म्हणजे श्री अमोघ वैद्य. आपलं मनपूर्वक स्वागत आमच्या चॅनलवर. अमोघ वैद्य हे स्वतः एक मूर्तिशास्त्राचे अभ्यासक आणि इतिहासाचे अभ्यासक आहेत. याच विषयावर आपण त्यांचे अनेक व्हिडिओज यूट्यूबवर पाहिलेले असतील आणि रीलसुद्धा पाहिलेले असतील, त्यामुळे त्यांची वेगळी ओळख करून द्यायची खरोखर गरज नाही आहे. आज माझ्याबरोबर आहेत श्री अनुराग वैद्य, हे दुसरे एक पाहुणे आहेत. अनुराग सुद्धा एक इतिहास अभ्यासक आहेत आणि आज ते आपल्याबरोबर या गप्पांमध्ये सहभागी झालेले आहेत. तर अमोघ, आपल्याकडनं हे जाणून घ्यायला आवडेल की नवरात्रामध्ये पुण्यातल्या कुठल्या कुठल्या देवळांमध्ये खास करून जायला पाहिजे. पुणे आणि नवरात्र खूप जुनं नातं आहे आणि पुण्याच्या आजूबाजूला म्हणजे खरं तर ज्या 2 नद्या आहेत मुळा आणि मुठा त्याच आपल्यासाठी जीवनदायिनी आई आहेत असंच म्हटलंय. त्या अप्सरा आहेत आपल्याकडे सांगितलं गेलंय भीमा महात्म्यामध्ये. त्यामुळे त्यांना नाही म्हटलं तरी देवतांचं स्वरूप आहे आणि त्यांच्या आतच पुणा असल्यामुळं तो सगळा काय म्हणूयात शाक्त पीठासाठी उत्तम वातावरण आहे. पुण्याचं बघितलं गेलं तर सगळ्यात पहिले आपण तांबडी जोगेश्वरी पासून सुरुवात करावी. तांबडी जोगेश्वरी पुण्याची ग्रामदेवता. तांबडी जोगेश्वरी, पिवळी जोगेश्वरी, काळी जोगेश्वरी, मग भवानी पेठेतली भवानी देवी, चतुःशृंगी देवी, पर्वतीवरची पर्वताई देवी, वाघजाई देवी, पद्मावती देवी, त्यानंतर तळजाई देवी. पुन्हा गावात आला तर तुम्ही अष्टभुजा देवी आहे, जी नारायण पेठेत अष्टभुजा देवी आहे, शनिवार पेठेत अष्टभुजा देवी आहे,
तेलफळा देवी आहे भवानी पेठेमध्ये. त्यानंतर शीतळा देवी आहे. शीतळा देवीची अनेक मंदिर आहेत खरं तर. सोमवार पेठेमध्ये, रविवार पेठेमध्ये सुद्धा चतुशृंगी देवीची मंदिर आहेत. त्याचं दर्शन घेतलं पाहिजे. त्यानंतर पद्मावती देवी मी म्हटलो तसं ती एक आहे. खरं तर या गावामध्येच इतक्या देवतांची मंदिरं आहे. कारण प्रत्येकाच्या जवळची देवी आई म्हणतो ना आपण तिला. त्यामुळे दशमुखी माता मंदिर आहे पुण्यामध्ये. त्याचबरोबर गुडघेमोडी माता देवी आहे. अ, अजून ही तरी आपण बघितलीच पाहिजे. कारण ह्या सर्व देवता काय म्हणूयात ह्यांच्या मागे एक-एक कथा आहेत आपल्याकडे. वनदेवी आहे आपली अ, कर्वेनगर मधली. एवढ्या तरी देवी रोज एक जरी देवतेचं दर्शन घेतलं, गर्दीचं अंदाज बघता, तरी 9 दिवसात मी साधारणपणे 9 देवी तुम्हाला सांगितलेल्याच आहे. बोलाई देवी आहे, आदिती देवी माता मंदिर आहे, म्हणजे वामन आणि आदिती देवीचं मंदिर आहे शुक्रवार पेठेमधलं. तिथं तुम्ही दर्शनाला गेलं पाहिजे. त्यानंतर बस मग एवढे खरं तर मला असं वाटतं, की एवढे पुरेसे आहेत. कारण प्रत्येक पेठेमध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये देवतांची मंदिरे आहे. आपल्या पुण्यामध्ये साती आसरा मंदिर आहे. तुम्ही नवी पेठेत गेला तर नवी पेठेत साती आसरा मंदिर आहे. तिथूनच पुढे आत्ता असलं तरी नवीन असलं तरी नवीन संतोषी मातेचं मंदिर आहे, दुर्गादेवीचं मंदिर आहे. तिकडनं सारसबागेला जा. सारसबागेला तुमचं महालक्ष्मी मंदिर आहे. पावसकरांची सरस्वती देवीचं मंदिर आहे. पेठेमध्येच म्हणजे आज कसबा पेठेमध्ये, सोमवार पेठेमध्ये महाकाली मंदिर आहे. कसबा पेठेत पवळे चौकाच्या अलीकडचं त्वष्टागासार समाजाचं महाकाली मंदिर आहे. फडके हौदाच्या इकडं महाकाली मंदिर आहे. तिथं तुम्ही जाऊ शकता. ही सगळ्या देवतांची तुम्ही दर्शनं घेऊ शकता. सोमवार पेठेतलं भवानी मंदिर आहे आणि शेजारीच मंगळवार पेठेतलं मांगलेश्वरीचं मंदिर आहे. एवढी सगळी मंदिरं खरं तर पुण्यामध्ये आहेत. या सर्व देवतांची तुम्ही दर्शन आणि नवरात्रीमध्ये ते सर्वांसाठी खुलं असतं. काही खाजगी आहेत. ते खरं तर शक्यतो मी म्हणतो, की जे खाजगी मंदिर आहे तिथं आपण त्यांच्या परवानगीने जावं. नसेल तर खरं तर दर्शन घेतलंच पाहिजे. प्रत्येकाची वेगवेगळी कथा आहे याची. काय म्हणता? म्हणजे खरोखर मला वाटतं आपण पुण्यात राहून हे आजच कळतंय की इतकी सगळी देवींची मंदिरं पुण्यात आहेत. म्हणून मी म्हणतो, की आपल्याकडे काय म्हटलं जातं, की शाक्त पंथ देवी अशी आहे, की ती संरक्षण करणारी आहे. कायम संरक्षण करणारी आहे. त्यामुळे पुण्यामध्ये कुठलीही निगेटिव्ह गोष्ट पटकन घडत नाही. याचं कारण एवढी सगळी मंदिरं आहे आणि त्यात देवींची किती आहेत बघा तुम्ही. येस. आपण वॉक्स घेतो, गोष्टी करतो. त्यावेळेस आपण पर्वती ज्यावेळेस लोकांना दाखवतो, एक्सप्लेन करतो, तर त्या पर्वतीची पण एक कथा आहे बघ. तर मग ती कथा सांगतोस का काय? अ, खरं तर ते जी टेकडी आहे ती खूप आधीपासनं काय म्हणूयात अस्तित्वात जागृत असणार आहे. जागृत याचा अर्थ म्हणजे काय, की लोक तिथे ये-जा करत असणार आहे. याचं कारण म्हणजे पर्वतीवर एक लेणं आहे. फार लोकांना माहिती नसतं. जसं आपण पाताळेश्वर लेणं हे खूप उशिरा लगेच लोकांना लक्षात आलं. आधी तर तो भुयारी महादेव त्याला म्हणायचे. तसंच हे सुद्धा जे लेणं आहे हे फार लोकांना माहिती नाहीये. आणि लेणं आहे म्हणजे तो व्यापारी मार्ग असणार आहे, ये-जा असणार आहे म्हणून त्या अर्थाने मी जागृत म्हणतोय. पर्वतीच्या खालचा जो भाग आहे ज्याला आता आपण पर्वती पायथा म्हणतो. अगदी निलायम म्हणत असू किंवा आपण त्याला रमणा गणपती म्हणत असू किंवा बाजूचा सगळा भाग आहे. तो जो भाग आहे तो खूप आधीपासनं तिथं लोक राहत होते. पुरंदऱ्यांकडेच तो भाग होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासनं. नंतर एक कथा अशी येते कारण मेन पर्वती कोण? म्हणजे पर्वतीची आई देवी कोण? तर ती पर्वताई देवी. तिचं मंदिर सुद्धा आहे पर्वतीवर. दर्शन घेतलंच पाहिजे. नवरात्रीत तर घेतलंच पाहिजे. मी ते आता याच्या आधी सांगितलंच. एक कथा अशी सांगितली जाते, की खालचा जो सगळा भाग आहे, तो आधी जळकीवाडी असं त्याला म्हणायचे. पहिल्या बाजीरावांच्या पत्नी म्हणजे थोरले बाजीरावांच्या पत्नी ज्या होत्या त्या काशीबाई. काशीबाईंना पायाचं दुखणं होतं आणि त्या तर त्यांनी विचारलं, की हे पायाचं दुखणं बरं कसं होईल? तर त्यांना ती कथा त्यांनी ऐकली. ती कथा अशी, की या जळक्या वाडीमध्ये एक नवलोबा तावडे म्हणून एक गृहस्थ राहायचे आणि त्यांची आई प्रचंड आजारी होती. देवीचे प्रचंड मोठे भक्त. आणि आपलं असं असतं ना, की आपल्याला थोडा खोकला जरी एक 10 दिवस राहिला, तरी आपण म्हणतो, की माझ्याकडनं काय अशी चूक झाली बाबा, मला बरं कर. मग औषधं आपण घेतच असतो, पण देवाच्या लगेच धावा करतोच. तसंच अनेक वर्ष त्यांच्या आईचं दुखणं होतं. त्यामुळे त्यांनी तो धावा सुरू केला आणि एक दिवशी देवीने त्यांच्या स्वप्नात दर्शन दिलं. आणि त्यांना सांगितलं, की समोरच्या टेकडीवर समोरच्या म्हणजे त्या पायथ्याला होते म्हणून ते समोरच्या टेकडीवर मी आहे. तू मला बाहेर काढ आणि माझी पूजा कर.
आणि तसं दुसऱ्या दिवशी सकाळी ते गेले, त्यांनी शोधाशोध सुरू केली. एका झुडपात ती देवीची मूर्ती होती, तिला बाहेर काढलं आणि विधिवत तिची प्राणप्रतिष्ठा म्हणजे पुन्हा हे करून एका देवळीमध्ये तिची पूजा अर्चा सुरू केली आणि कालांतराने त्यांची आई बरी सुद्धा झाली. मग त्या एखादी गोष्ट जास्तीत जास्त लोकांना कळली, की तिथले लोक सगळे जळक्यावाडीतले लोक वरती पर्वतीला जात असणार आहेत आणि तिची पूजा करत असणार आहेत. ही सगळं आख्यायिका काशीबाईंनी ऐकली. आता ती काशीबाईंची कथा अशी येते, की त्यांनी नानासाहेबांना सांगितलं, की "तू जा आणि नवस बोल." मुलगा आहे नानासाहेब पेशवे आणि सांगितलं, की "तू नवस बोल. माझं दुखणं बरं केलं पाहिजे." आणि नानासाहेब पेशवे पुन्हा जसं यांनी नवलोबांचं झालं, की आईसाठी काहीही करणार. तर आईचं दुखणं काय तर पायाचं दुखणं आहे म्हणून त्यांनी तिथं तो नवस बोलला आणि खरंच त्यांच्या पायाचं दुखणं काशीबाईंच्या पायाचं दुखणं बरं झालं असं म्हणतात. आणि मग नानासाहेब पेशव्यांनी हा सगळा पर्वतीचा परिसर डेव्हलप केला. एका कथेत असं सांगितलं जातं, की स्वतः काशीबाई चालत त्या देवीच्या दर्शनाला गेल्या होत्या आणि तिथं त्यांनी नवस मागितलं, की तू माझं दुखणं बरं कर आणि त्यांचं दुखणं बरं झालं होतं. आता पेशव्यांचंच दुखणं जर त्या बरं करत असतील, तर सामान्य माणसाचंही दुखणं ती बरं करतेच. त्यामुळे ती रीघ लागली. ती रीघ लागल्यानंतर थोडीशी व्यवस्था आणायला लागते म्हणून तो सगळा परिसर डेव्हलप केला गेला. मग तिथे देवदेवेश्वर असेल, जो स्वतः कुलदैवत आहे पेशव्यांचं. त्यानंतर देवदेवेश्वर म्हणजे त्यांचा हरिहरेश्वर. त्यानंतर विठ्ठल रखुमाईची मूर्ती असेल, त्यानंतर स्वतः कार्तिकेयाची मूर्ती असेल, विष्णूची मूर्ती असेल. असा सगळा तो परिसर सुंदर डेव्हलप केला. खाली शिकारखाना होता, समोर तळं होतं, त्याच्या पुढं हिराबाग होती. इतका सुंदर तो परिसर डेव्हलप केला गेला, की एका तीर्थक्षेत्रासारखा तो आजूबाजूचा परिसर डेव्हलप झालेला आहे. आणि मग पुढं मग त्या वाघजाई असेल, तळजाई असेल, तुकाई देवी असेल, या सगळ्या टेकड्या पुढं म्हणजे या सगळ्या देवता तिथं आल्याच. तर आता तुमच्या बोलण्यात वाघजाई देवी आली, हो. तर वाघजाई देवी बद्दल थोडं सांगा. वनामध्ये किंवा जंगलामध्ये संरक्षण करणारी ती देवता आहे, आई आहे. शेवटी आपण वाघजाई देवी असं म्हणत असताना, देवी शक्ती म्हणत असताना त्याचा आधीचा जो भाग आहे ना, तो खरं तर आई असं म्हटलं पाहिजे. अगदी वेदापासून आपण नाही का सरस्वतीला सुद्धा अंबी तमे नदी तमे असं म्हणतो. अंबा ती आई आहे. त्यामुळे तुमचं रक्षण करणारी पहिली कोण आहे तर तुमची आई आहे. त्यामुळे ती त्या देवता जी आहे ती वाघांपासून किंवा वन्य प्राण्यांपासून रक्षण करते म्हणून ती वाघजाई देवता आहे. पर्वतीच्या ज्या टेकड्या 5 टेकड्या येतात त्या 5 टेकड्यांवरची ही एक आणखीन एक देवता म्हणजे वाघजाई देवी. जनता वसाहतीच्या इथं गाडी लावून तुम्हाला चालत त्या मंदिरावर जाता येतं. नवं मंदिर आहे, जुनं नाहीये. पण फार सुंदर आहे. तिथं तुम्हाला म्हसोबा दिसतो, म्हसोबाचं मंदिर दिसतं. त्याचबरोबर एक जाताना छोटंसं खरं तर लेणी सदृश सुद्धा अर्धवट कोरलेली लेणी सुद्धा तुम्हाला दिसते. त्यामुळे ती वापरात असणार आहे टेकडी असंही तुम्हाला लक्षात येतं. वाघ समोर तिचं वाहन जे वाघ आहे तो इतका सुंदर कोरलेला आहे, की खरा वाटेल असा तो वाघ तुम्हाला त्या मंदिरामध्ये दिसतो. आमचा मित्र ज्यावेळेस तिथं गेला होता त्यावेळेस रोग दूर करणारी ती देवी आहे. सर्व जंगलामध्ये वाघजाई देवीचं ठाणं असतंच, की ती वन्य प्राण्यांपासून तुमची रक्षा करते. तर ते एक वाघजाईचं. अरे, जसं आपण आता म्हटलं, की तू वाघजाईची सांगितली किंवा पर्वतीचं झालं, तसं आपण पुण्यामध्ये बघतो, की तांबडी योगेश्वरी आहे, पिवळी योगेश्वरी आहे, काळी योगेश्वरी या 3 वेगवेगळ्या योगेश्वरी आहेत. त्या योगेश्वरींची नाव कसं आलं किंवा योगेश्वरी हे नाव कसं आलं आपल्याला दिसतं. आणि मग यांचे 3 प्रकार जे आहेत, की काळी, तांबडी, पिवळी ही नावं पुण्यातच दिसतात, बाहेर दिसत नाहीत. तर ही मजेशीर गोष्ट आहे. काळी जोगेश्वरी बाहेर दिसते, पण तांबडी फार ठिकाणी दिसत नाही, पिवळी दिसत नाही. पिवळी जोगेश्वरी काही पिवळी नाही, पण काळी जोगेश्वरी काळ्या रंगाची आहे आणि तांबडी जोगेश्वरी तांबड्या रंगाची आहे. अच्छा, पिवळी नाहीये. पिवळी रंगाची नाहीये ती देवी. अ, तांबडीपासून सुरुवात करू कारण ती ग्रामदेवता आहे आपली. एकेकाळी पुणं हे कसबा पेठ तेवढंच पुणं होतं. त्यामुळे ती ती आता जे देऊळ आहे त्याच्या मागं आंबील-ओढा वाहत होता. म्हणजे बाजीराव रस्त्यावरनं थोरले बाजीराव पद जो आहे तो सगळा आंबील-ओढा होता. तर ती त्याच्या इथं थांबणारी देवी म्हणजे तिचं जर बघितलं तर ती ज्या पट्ट्यात बघते तो सगळा कसबा पेठेचा भाग आहे. म्हणजे तिच्या डोळ्यांच्या नजरेच्या टप्प्यातलं सगळं ते गाव त्या गावाची ती आई रक्षण करते आणि ग्रामदेवता. ही योगेश्वरी म्हणजे खरं तर जोगेश्वरी आपलं त्याने नाव घेतलं. जोगेश्वरी हा शब्द योगेश्वरीवरनं आलाय. तो अपभ्रंश होत किंवा तो प्राकृत वर्जन त्याचं जोगेश्वरी असं येतं. तर ही योगेश्वरी कोण? तर ही काळभैरवाची पत्नी म्हणून आपल्याकडे येते. पण बघा या तिन्ही देवा जर तुम्ही बघितल्या तर थोडासा लग्नाचा संदर्भ आहे बरं का. म्हणजे उदाहरणार्थ तांबडी जोगेश्वरी. तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता
तिचं दर्शन घेतल्याशिवाय कुठल्याही लढाईला सुरुवात होत नसे, कुठल्याही कामाला सुरुवात होत नसे. कारण शेवटी तिला अक्षता दिल्याशिवाय, तिच्या समोर पत्रिका वाचले, आजही मी बघितलंय जसं कसबा गणपतीला पत्रिका वाचून दाखवतात, तसंच तांबडी जोगेश्वरीच्या समोर संपूर्ण पत्रिका वाचून दाखवली जाते की तुम्ही आमच्या घरी कार्यसिद्धीस यावं असं. तर ही पेशव्यांची खरं तर देवता होती. कारण जसं त्यांचा महादेव ही देवता, तसंच जवळ असणारी आणि संपूर्ण पुण्याची ग्रामदेवता, त्यामुळे त्यांची पेशवे सुद्धा तिला नमस्कार केल्याशिवाय जात नसत. ताम्र रंगाची आहे कारण तिने ताम्रासुराचा वध केलाय. ही योगेश्वरी महिषासूर मर्दिनी बरोबर लढलेली आहे आणि तिने लढत असताना जो महिषासुराचा सेनापती होता ताम्रासूर, या ताम्रासुराचा वध केला आणि तो रंग तिने घेतला, तो ताम्र रंग, म्हणून ती ताम्र योगेश्वरी किंवा तांबडी, मग त्याचा पुढे आपण मराठीमध्ये तांबडी जोगेश्वरी असं म्हणायला लागलो. 2007 सालापर्यंत खरं तर तिला पूर्णपणे शेंदूर फासला होता आणि ती दिसत नव्हती. 2007 साली तो शेंदूर निघाला आणि आत्ता जे अत्यंत सुंदर तिचं रूप दिसतं तसं दिसतं. त्यावरनं आपल्याला लक्षात आलं की तिच्या बरोबर कुठलीही पुरुष देवता नाही, एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिच्या बरोबर तिच्या हातामध्ये ज्या बांगड्या आहेत त्या विषम बांगड्या आहेत. आता विषम बांगड्या लग्नामध्ये ज्यावेळेस लग्न होण्याच्या आधी घातल्या जातात, त्यामुळे ती कुमारिका स्वरूपातली जोगेश्वरी आहे. आता ही कुमारिका स्वरूपातली जोगेश्वरी तुम्ही दर्शन घेतलं की तुम्ही सरळ पुढे जायचं तर तुम्हाला दिसते ती, म्हणजे तुम्ही जर कुमारिका किंवा कुमार असाल आणि लग्न जर होण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमची पिवळी जोगेश्वरी आहे. ती पिवळी जोगेश्वरी ह्याच्यासाठी कारण तिला पिवळे स्फटिक लावलेले आहेत, म्हणून ती पिवळी जोगेश्वरी. आणि पुढची गोष्ट म्हणजे तिला जर तुम्ही काही पिवळी गोष्ट वाहिली, मग पिवळं फुल असेल, पिवळं काय फळ असेल, पिवळे तांदूळ असतील, खरं तर पिवळे तांदूळ व्हायचे असं म्हटलं गेलं, तर तुमचे हात पिवळे होतात. हात पिवळे होतात म्हणजे तुमचं लग्न होतं, हळद लागते तुम्हाला, म्हणून ती परत पिवळी जोगेश्वरी. तिथून थोडं पुढे जा, खरं तर मागं या, म्हणजे कुठं तर दगडूशेठ हलवाई गणपतीच्या पुढून दत्त मंदिर आहे, दत्त मंदिराकडनं थोडं पुढे जा, मग तुम्हाला लागते ती काळी जोगेश्वरी. आता ही मात्र लग्न झालेली आहे. ते जोगेश्वरीचं एकमेव ठिकाण आहे जिच्या मंदिरामध्ये स्वतः काळभैरव सुद्धा आहे. ही काळ्या पाषाणातली आहे, पण तो सगळा जो भाग होता तो काळ वावर म्हटलं जायचं. त्या काळ्या वावरात असलेली देवी म्हणून ती काळी जोगेश्वरी. प्लस तिच्यामध्ये ऍडिशन म्हणजे काय, तर ती काळ्या पाषाणातली आहे म्हणून ती काळी जोगेश्वरी. तिथं गणपती सुद्धा आहे, सिद्धिविनायक आहे, त्याचे सुद्धा तुम्ही दर्शन घेतलं पाहिजे. अशा एवढ्या 3 महत्वाच्या देवता आहेत आणि त्या प्रचंड जागृत देवता आहेत. म्हणून मी तर कोणी मला फोन केला किंवा कोणी मेसेज केला की पहिले कुठले दर्शन घेऊ, तर या तिन्ही जोगेश्वरी तिन्ही जवळ जवळ आहे आणि तिन्ही अत्यंत इंटरेस्टिंग आहे. लग्नाच्या ह्याच्यात एकीचं लग्न झालंय, एकीचं लग्न होण्यासाठी तुम्ही प्रार्थना करताय आणि एकीचं लग्न व्हायचंय अशी कुमारिका म्हणजे तांबडी जोगेश्वरी. अशा 3 देवता आहेत. हे जे मंदिर आहे काळी योगेश्वरीचं, त्याच्यात एक वैशिष्ट्य आपल्याला दिसतं की त्या जोगेश्वरीच्या बरोबर समोर गणपती आहे. जनरली एरवी कधी दिसत नाही कुठल्या मंदिरात वाहन असतं समोर, पण तिच्या समोर मी जो म्हंटल तो गणपती तिच्या समोर आहे. आणि दुसरं म्हणजे काळभैरव, स्वतः काळभैरव आहे तिथं, जो काळभैरव खरं तर मंदिरांमध्ये दिसत नाही देवीच्या, देवी बरोबर काळभैरव. आणि असे काही रेफरन्सेस वाचण्यात येतात. शंकर महाराजही तिथे शंकर महाराज थांबाय, तो जो एरिया आहे म्हणजे थोडस पुढे गेला तर स्वामी समर्थ मठ, जिथं स्वतः स्वामी थांबायचे, आणि शंकर महाराजांची लाडकी जागा ती म्हणजे काळी जोगेश्वरीचं मंदिर. त्या काळ्या जोगेश्वरी मंदिरामध्ये शंकर महाराज स्वतः थांबायचे. शंकर महाराजांची काळी जोगेश्वरी आणि दुसरी पद्मावती असे 2 मंदिरं जी त्यांची अत्यंत लाडकी होती. म्हणजे जेव्हा शंकर महाराज गेले त्यावेळेस त्यांना इथं आणलं होतं पेठेत आणि तिथून त्यांची पालखी निघाली होती धनकवडीला. असं खरं तर पेठेत होते, पेठेतून पुढे ती धनकवडीला पालखी निघाली होती, त्यामुळे ती त्यांची लाडकी देवता असं म्हणायला हरकत नाही. पण पेशवे वेळापासून एकंदरीत या 3 देवतांचं महत्व जास्त. तांबडी योगेश्वरी कसं आहे, पुन्हा योगेश्वरी म्हणजे ती सेनापतीला मारणार, म्हणजे पुन्हा ती युद्ध देवता आहे. त्यामुळे कुठल्याही युद्धावर जाताना, कुठल्याही मोहिमेला जाताना तुम्हाला तिचं दर्शन घेणं मस्ट आहे. आजही अनेक काय म्हणूयात कुटुंब आहेत जे तिचं कुठलीही चांगली गोष्ट करायला जाणार असतील, म्हणजे अगदीच इंटरव्ह्यू सुद्धा, तरी सुद्धा तिचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाही. आता प्रचंड गर्दी होते, एकेकाळी गर्दी कमी असायची, पण मंदिर फार सुंदर आहे. मंदिर छोटं आहे, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह इतकं छोटं मंदिर आहे आताच बघायला गेलं तर. यातला अजून एक महत्वाचा रेफरन्स म्हणजे जिजाबाई साहेबांनी
त्या मंदिराचं हे जीर्णोद्धार केलेला आहे. जीर्णोद्धार जसं केला. कसबा गणपतीचा केला तसाच जिजाऊ साहेबांनी तांबडी जोगेश्वरीचाही केला. कारण ती 2 मंदिरं होती. तांबडी जोगेश्वरीचा जीर्णोद्धार जो नंतर झाला तो पेशवे काळात जास्त झाला. त्यामुळे आपल्याला जसं कसबा गणपतीचा काय म्हणूयात अंतराळ दिसतो तसा तांबडी जोगेश्वरीचा अंतराळ आणि गर्भगृह दिसत नाही. पण आपल्याला फक्त लेखी स्वरूपात मिळतं की त्याचा जीर्णोद्धार झालाय. वरचं अगदी शिखर सुद्धा अगदी पेशवे काळात तयार झालंय. बाहेर त्याच्या कारंज्या आहे म्हणजे छोटा हौद आहे, दगडी हौद आहे. तो सुद्धा तुम्हाला पेशवे काळातलाच बघायला मिळतो. काय म्हणूयात जसं बाहेर यादव काळातल्या खांबांसारखं कसबा गणपतीचं दिसतं तसं मात्र या जोगेश्वरीचं दिसत नाही. हे आपलं काय म्हणूयात दुर्दैव आहे की आपल्याला तो बघता आला नाही. पण जो आत्ता पेशव्यांनी केला तो आणखीनच सुंदर केलं. त्याची जागा मोठी केली. कारण या सगळ्या ग्रामदेवता ज्या आहेत या ग्रामदेवतांची मंदिरं तशी बघायला गेली तर छोटी असतात. आणि तुम्ही बघाल तर नदीच्या काठी ही सगळ्या देवता होता. त्यांचं स्वरूप मोठं केलं. जास्तीत जास्त लोकांना उभं राहता येईल. दर्शन घेता येईल अशा त्या जागा केल्या. जीर्णोद्धार केला म्हणजे काय तर फक्त मंदिर बांधलं, तुटलेलं मंदिर बांधलं असं नसतं. तर जास्तीत जास्त लोकांना दर्शन घेता येईल अशा मंदिरा अशा पद्धतीने त्या मंदिर त्याचा विकास करायचा. मंदिर आधीपेक्षा स्मार्ट करायचं. असा जीर्णोद्धार जिजाऊ साहेबांनी केला. तर ही महत्वाची मंदिर आणि मेन तांबडी जोगेश्वरीच कारण आपण तिचं ती ग्रामदेवता असल्यामुळे आणि काय म्हणूयात मानाचेही 2 गणपती जर बघितले तर ते पहिला कसबा आणि दुसरा तांबडी जोगेश्वरी. मानाचा दुसरा कारण ती ग्रामदेवता आहे म्हणून. 1810 ची जी काय म्हणूयात सुप्रसिद्ध यादी आहे दुसऱ्या बाजीरावांच्या काळातली की जे प्रत्येक इतिहास अभ्यासक रेफरच करतो. त्यामध्ये या देवींची नावं येतात. त्यामध्ये योगेश्वरी तांबडी असा तिचं नाव येतं. त्यामुळे तिला योगेश्वरी असंच म्हटलं जात होतं. हे आपण कन्फर्म करू शकतो. अशी ही पुण्याची ग्रामदेवता असलेली तांबडी जोगेश्वरी. ओके, अतिशय इंटरेस्टिंग माहिती सांगितली आपण. आता पुण्यात राहणारा प्रत्येक माणूस चतुश्रृंगीचं मंदिर हे माहितीच असतं. कारण जी लोक लहानपणापासून पुण्यात वाढली आहेत त्यांना माहित असेल की चतुश्रृंगीच्या इथे खाली मोठी जत्रा भरायची. अजूनही भरते जत्रा. आता मला वाटतं त्याचं स्वरूप स्वरूप थोडंसं कमी झालंय. आकसलेलं आहे, छोटं का पण झालंय जत्रा मात्र जरूर भरते. तर चतुश्रृंगी देवीचा काय इतिहास आहे? पेशवे काळामध्ये मला फार छान वाटतं की प्रत्येक देवीने पुण्यामध्ये मला यायचं आहे किंवा मी येते आहे यासाठी प्रत्येकाला काही ना काहीतरी दर्शन दिलंय. त्यामुळे देवतांचं आवडतं ठिकाण असावं पुणा. बघा दुर्लभ शेठ म्हणून सावकार होते. नाण्यांचे सावकार होते ते. सप्तशृंगीचे खूप मोठे भक्त होते आणि वणीला काय म्हणूयात वारीला जायचे. पौर्णिमेच्या वारीला. पण म्हातारे जसे व्हायला लागले तसं त्रास व्हायला लागला. तर हे तरी सुद्धा आपले जातायत आणि मग एक दिवशी देवीने दर्शन दिलं आणि देवी म्हटली की अरे तू नको येऊ मीच येते तुझ्या इथे. कुठं? तर ते जे टेकाड आहे त्या टेकाडावर मी आहे आणि तिथं तू मला तिथंच स्थापन कर असं म्हणून त्यांनी शोधाशोध केली. तिथं तो तांदळा सापडला आणि मग त्याची पूजा सुरू झाली. जसं सप्तशृंग आहे म्हणजे शृंग म्हणजे पर्वताची शिखर शृंग शिखर तसं टेकड्यांचे 4 भाग होतात आणि 4 काय म्हणूयात त्याचे शृंग आहे. पण तर सप्त नाही तर मग 4 आहे म्हणून ती चतुःशृंग म्हणून ती चतुःशृंगी अशी ती देवी तयार झाली. स्वयंभू आहे म्हणजे काय कारण ती अनघड आहे. तिला कोणी असं घडवलं नाही. वेगळं तिला आकार दिलेला नाही. तर त्यामध्ये त्या देवीने त्या ह्याच्यामध्ये स्वतःहून प्रवेश केला. म्हणून ती तशी काय म्हणूयात जागृत देवस्थान आपण मानतो. नंतरच्या काळामध्ये त्यांनी त्याचे मंदिर मंदिराची स्थापना केली. मोठं मंदिर बांधलं. पहिले खूप छोटं मंदिर होतं आणि खाली जत्रा भरायची. आता ते छान पद्धतीने मोठ्या स्वरूपातलं मंदिर पायऱ्या सुद्धा खूप मोठ्या पद्धतीने बांधलेल्या आहेत आणि व्यवस्थित गर्दीचं नियोजन तिथं होतं. त्यामुळे तर एकेकाळी खूप मोठी जत्रा भरायची. म्हणजे पुण्यातले जुने जाणकार सांगतात की नवरात्र सुरू झालं की पहिल्या दिवशी घट बसले. दुसरा दिवस गेला की तिसऱ्या दिवशी मात्र या जत्रेसाठी आम्ही निघायचो आणि मग इथली जत्रा तळजाईची जत्रा असेल त्यानंतर इथलं तांबडी जोगेश्वरीचं दर्शन घेतलं जायचं आणि मग घरी यायचो. पण या सगळ्यांमधली जी चतुश्रृंगीची जत्रा होती ती प्रचंड प्रसिद्ध होती. आजही काही फोटोज आपल्याला सापडतात या जत्रेचे जुने जत्रेचे की किती मोठ्या स्वरूपात गावची जत्रा जशी होती ना तशीच गावची जत्रा होती. पुण्याला जसं मी समजतो एक्स्ट्रीम शहरी स्वरूप आलं
तसं आपण त्या जत्रेपासूनही दूर गेलो आणि ती जत्रा थोडी लिमिटेड झाली जी आता आपण बघतो. पण ह्यामध्ये आणखीन एक गंमत अशी आहे की आपण आता तुम्ही म्हटलात चतुशृंगीची काय कथा, ती चतुशृंगी तुम्ही म्हणताय ती खिंडीतल्या गणपतीच्या इथली, बरोबर. आणखीन एक चतुशृंगीचं देऊळ आहे जे पेठेत आहे. म्हणजे खिंडीतल्या गणपतीच्या इथल्या म्हणजे त्या सेनापती बापट रोडवरच्या चतुशृंगीच्या मंदिराबरोबरच पुण्यामध्ये आहे सोमवार पेठेमध्ये आणखीन एक चतुशृंगी माता. ती अशी की दातार म्हणून होते, हे धनगर समाजातले, आणि ह्यांना देवीने दृष्टांत दिला की मला तुझ्या बरोबर यायचंय, म्हणून त्यांनी देवीला तिथनं त्या ह्याच्यावरनं आणायला सुरुवात केली. आणि त्यांनी कांद्या रात्री सांगितलं, ते रात्री गेले, रात्री सांगितल्यामुळे रात्री ती देवी उचलली आणि खांद्यावर आणायला सुरुवात केली. ती आणत असताना ते प्रचंड थकले. आता ते काय करायचं, सोमवार पेठेत आले होते, थकले, आता काय करायचं, कारण तो दगड होता मोठा, तो पाषाण होता तो, आणि तो कुठेतरी ठेवायचा, म्हणून त्यांनी तो ते थोडा वेळ तिथं ठेवला. तो तिथंच त्याची प्राणप्रतिष्ठा झाली. आजही ते सोमवार पेठेमध्ये खाजगी मालकीचं मंदिर आहे, त्यामुळे तिकडे तुम्ही विचारून गेलं पाहिजे. पण आजही ते जागृत देवस्थान आहे, कारण स्वतः देवी स्वतःहून तिथं थांबलेली आहे. रविवार पेठेमध्ये सुद्धा चतुशृंगी देवीचं मंदिर आहे. सो 3 चतुशृंगी, 3 योगेश्वरी आपल्याकडं. हे चतुशृंगीच्या जत्रेबद्दल सांगितलं, लहानपणी मी जायचो, म्हणजे ती एसबी तो रोडला खरं तर हा मोठा आहे त्यामुळे याला माहिती असेल तुम्हाला, तुम्ही मी बघितलेलं पण आहे. जात होते. एसबी रोडचा ऑलमोस्ट सिम्बॉसिसनं ते पॅक करायचे रस्ता, एवढी मोठी ती जत्रा असायची. म्हणजे सिम्बॉयसिसचा इथला तो रस्ता बनण्या आधीचे किती फोटो आहेत, तो अख्खे टेकचा भाग. एक्झॅक्टली. त्यामुळे आता ती जत्रा किंवा तो भागच राहिला नाही. जत्रा म्हणजे आता ती फक्त काय म्हणूयात तेवढ्या कॅम्पस पुरतीच राहिली, symbolic symbolic राहिली. राहिली. आणि त्यामध्ये सुद्धा आता ते फक्त विक्रेते आणि यासाठी सारखी ती जत्रा झाली जत्रा आहे. होती ती. आता ते पूर्वी सगळं जत्रेमध्ये ज्या त्याला गोष्टी असायच्या एक, तिच्या लागल्या गावाच्या जत्रेचं जे स्वरूप म्हटलं ना, होतं ते गावची आता जत्रा, आहे. पुण्याची केलेलं जत्रा, आहे. गावची जत्रा कुठली, तर ही आणि अशी. आता आपण चतुशृंगी वगैरे सगळं बघितलं, पण पुण्यात इतर काही देवता अशा आहेत ज्या आपल्याला माहिती आहेत, आपण म्हणजे वॉक जरी करत नसलं त्याची, पण त्यांच्या स्टोरीज आपल्याला माहिती आहेत. जसं की तेलफळा आहे, किंवा तुझी गुडघेमोडी माता आहे, शीतळा देवीचं तर बऱ्याच ठिकाणी दिसतं, मुंबईत पण आपल्याला दिसतं, तसंच पुण्यात पण शीतळा देवीचं स्थान आहे. तर मग ही शीतळा देवी किंवा ह्या ज्या इतर देवता आहेत ज्यांची नावं आत्ता आपण घेतली, त्या आल्या कशा किंवा त्यांच्या स्टोरीज काय आहेत? मी म्हटलं असं की आई आहे, आपण आई म्हणतो तिला. आपला कुठलाही त्रास ज्यावेळेस आपल्याला होतो तो पटकन आपण आईला सांगतो. तसंच या देवतांना सांगितला आणि या देवतांनी तो त्रास दूर केला. जो त्रास दूर केला ते नाव त्यांना लागलं. जसं की गुडघेमोडी माता आपण पकडूयात. गुडघेमोडी मातेचं काय आहे, तर तुमच्या गुडघ्याचं दुखणं बरं करणारी ती माता आहे. शुक्रवार पेठेत ते देऊळ आहे. तुम्हाला जर गुडघ्याचा त्रास होत असेल तर तुम्ही तिथं जावं. तुम्ही हात जोडून त्या गुडघेमोडी माताला सांगितलं की हे देवी भगवती, माझ्या पायांचा त्रास बरा कर, आणि तिला अभिषेक घालायचा, आणि अभिषेकावरचं थोडं पाणी जर तुम्ही तुमच्या गुडघ्याला लावलं तर तुमचे गुडघे दुखी पूर्णपणे बरी होते असं सांगितलं जातं. म्हणून तिचं नाव गुडघेमोडी माता असं आहे. आता ही नावं जी पडतात ही फक्त एका माणसाने दिलेली नसतात, तर ज्या वेळेस एकापेक्षा जास्त माणसांना ज्यावेळेस त्याचा अनुभव येतो त्यावेळेस सामूहिकरित्या त्या देवीला ते नाव दिलं जातं. तर बरेच वेळेस असं मला विचारतात की खरंच होतं का? आता ज्या अर्थी नाव दिलंय आणि समूहाने नाव दिलेलं आहे त्यावेळेस त्या समूहाला त्याचं बरं वाटलं असेल. ते बरं वाटणं न वाटणं हे पुन्हा वैयक्तिक गोष्टींवर आहे असं मी समजतो. शीतळा देवीची मंदिरं जरी खूप असली तरी प्रसिद्ध मंदिर जे शीतळा देवीचं आहे, जिथं तुम्ही गेल्या तुम्हाला दिसतं शीतळा देवी मंदिर, खोकलाई मंदिर. का? कारण तुमच्या सर्दी, खोकला, ताप, ह्या सगळ्या आजार आहेत, हे सगळे आजार बरं करणारी देवी कुठली, तर ती पुण्याची शीतळा देवी. तेलफळा देवी आहे भवानी पेठेमध्ये. बरेच लोक भवानी देवीच्या मंदिरात जातात. खरं तर भवानी देवीचं मंदिरही तसंच जागृत. हे तुळजापूरचं ठाणं आहे. खरं तर शिवकाळापासूनची ती जागा बोरबेट म्हणून ओळखली जायची. मंदिर कधी स्थापन झालं हे आपल्याला, जुनं मंदिर कधी स्थापन झालं याचे आपल्याला संदर्भ मिळत नसले तरी सुद्धा पेशवे काळात हे मंदिर होतं. भवानीचं मंदिर, भवानी पेठेतलं भवानीचं मंदिर हे आपण आपल्याला याचे संदर्भ मिळतात. त्याच्याच समोर आपल्याला तेलफळा देवी दिसते.
हे खर तर माहूरची जी देवी आहे तिचं हे ठाण आहे. विठा रेणुकानंदन म्हणून जे होते देवीचे खूप मोठे भक्त आणि त्यांनी सहस्त्र चंडी याग केला आणि त्यातनं अर्धनारी नटेश्वराच्या रूपात देवी अवतरित झाली आणि तिने त्यांना जो दृष्टांत दिला त्या पद्धतीने मूर्ती तयार केली. औंधचे जे पंत प्रतिनिधी आहे त्यांचे पूर्वज ह्या मंदिराचे मूळ पुरुष असं आपण मानतो आणि तिथून ही पूजा सुरू झाली. तिला तेलाचा नैवेद्य दाखवला म्हणजे तेल तिला वाहिलं जातं म्हणून ती तेल फळादेवी आपल्याकडे म्हणून प्रसिद्ध आहे. हीच खरं तर 1810च्या याच्यात आपल्याला कुठं संदर्भ सापडत नाही. पण जे जोशींनी जे पुणे शहर वर्णन जे लिहिलं त्यामध्ये मातापूरचे देऊळ असं ह्याचं नाव येतं. हे मातापूर म्हणजे आपलं माहूरगड. माहूरगडाची त्यामुळे ते माहूरगडाचं एक ठाण आहे असं आपण म्हणतो. तुम्ही थोडंसं भवानी देवीबद्दल बोलू. भवानी देवी परत आपल्याला तुम्हाला सोमवार पेठेत भवानीचं मंदिर दिसतं. संगमरवरी अत्यंत सुंदर मूर्ती आहेत. बाजूला गणपतीची सुद्धा मूर्ती आहे. त्याच्याच बाजूला ही मंगलेश्वरी देवी आहे. ही पण फार लोकांना माहिती नाहीये. पुण्यात मंगळवार पेठेमध्ये मंगळवार पेठेची देवता किंवा त्या मंगळवार पेठेतली देवता म्हणून ती मंगलेश्वरी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. तिचं दर्शन घेतलं पाहिजे. नारायण पेठेमध्ये अत्यंत सुंदर अशी अष्टभुजा देवीचं मंदिर आहे. पेशवेकालीन मंदिर आहे. ही नारायण पेठेतली जी अष्टभुजा आहे. अष्टभुजा देवी खरं तर महिषासुराच्या वधासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांनी एकत्रित तयार केली. या अष्टभुजा देवीने महिषासुराचा वध केला. माझ्या मागं सुद्धा अष्टभुजा देवीच आहे जी महिषासुराचा वध करते आहे हातात त्रिशूळ असलेली. ही अष्टभुजा देवी चिंतामणराव दिवेकरांनी या मंदिराची स्थापना केली आणि मुरुडकर नावाच्या ज्या पार्वतीबाई मुरुडकर मला नाव जेवढं आठवतंय त्यांनी घर गहाण ठेवलं होतं. खरं तर घर दिलं होतं याच्यासाठी विकलं जवळपास असं हे कथा येते. कथा नाही खरं तर घडलेली गोष्ट आहे. आणि देवीचं मंदिर अत्यंत सुंदर आहे. अष्टभुजा म्हटल्यावर ढाल चक्र पद्म हे सगळं या इथं आलंच. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पानशेतच्या पुरामध्ये मंदिर खराब झालं होतं कारण पूर नदीपाशी आहे. तुम्ही जर जाल तर तुम्हाला दिसेल. पण देवीची मूर्ती खराब झाली नाही. देवीची मूर्ती तशीच टिकून राहिली आणि देवीची मूर्ती अजूनही तशीच टिकून आहे. दुसरं परत अष्टभुजेचं मंदिर आहे. हे आहे शनिवार पेठेमध्ये. आपण लक्ष्मी किबे टॉकीज आहे. या लक्ष्मी किबे टॉकीज कडनं शनिवार वाड्याकडे जायला लागतो. त्याच दक्षिणमुखी मारुतीच्या अलीकडं आणि किबे थिएटरच्या पुढं अशी मध्ये डाव्या बाजूला आत हे मंदिर आहे. हे पण अष्टभुजा देवीचं जुनं मंदिर आहे आणि फक्त अष्टभुजा देवीचं मंदिर नाही तर अष्टभुजा देवी आहे. अत्यंत सुबक कोरलेली अष्टभुजा देवी आणि तिच्या समोर 12 ज्योतिर्लिंग आहे. या 2 अष्टभुजा देवींची दर्शनं आपण घेतलीच पाहिजेत. त्यानंतर आपण थोडं पुढे जातो वनदेवी म्हणजे कर्वेनगर मधली वनदेवी सुद्धा आहे. हा खरं तर कर्वेनगर आज आपण भरपूर गजबजलेला बघतो. एकेकाळी हा गजबजलेला नव्हता. वनदेवी वनातली देवी आहे ती. जंगल होतं. या जंगलामध्ये कथा अशी सांगितली तुम्ही बघाल तर तिथं एक मूर्ती नाही. वनदेवी खरं तर एकच पाहिजे. पण 2 मूर्ती आहेत तिथे. त्याची कथा अशी एक काय म्हणूयात लग्न झालेली सासूरवाशीण स्त्री एक दिवस तिथं रात्र संध्याकाळी धावत धावत तिथं त्या वनात आली. ती टेकडी आहे बरं का खरं तर. आता आपल्याला जाणवत नाही खरं तर. पण ती टेकडी आणि त्या टेकडीवरच्या वनात आली आणि प्रचंड रडत होती. कारण सासरच्यांनी भरपूर त्रास दिला होता आणि तो सहन होत नव्हता. आता माहेरी जाता येत नव्हतं आणि पुन्हा सासरी जाऊ शकत नव्हती. रडते 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 ह्यामध्ये मध्यरात्र झाली आणि मध्यरात्री साक्षात देवी तिच्या समोर उभी राहिली. कारण ती वनातली देवी ना. आणि ती म्हटली की का ग बाई का रडतेस? तर म्हणे असं असं सगळं झालंय आणि म्हणून मला त्रास सहन करायला लागला म्हणून मी रडते. तो त्रास सहन होत नाहीये मला आता. देवी म्हटली की मी तुझा सगळा त्रास बरा करते. तर ती म्हटली तरी फायदा नाही. मी तिथं परत जाणार नाही. मला तुझ्या बरोबर यायचंय. असं म्हटल्यानंतर ती देवी आणि ती स्त्री ह्या दोन्हीही अदृश्य झाल्या आणि त्या दोन्ही स्त्रिया म्हणजे त्या दोन्ही देवी ज्या तिथं तुम्हाला दिसतात त्यांचं तिथं मंदिर आहे. ही वनदेवी मंदिर. हे खरं तर तिथं दर्शन घेतलं पाहिजे. यमाई आहे. त्याची कथाही छान आहे. ती अशी की राम आणि सीतेचा विरह झाला आणि राम तो सहन करू शकत नव्हता. मग देवी पार्वतीने ठरवलं की रामाची परीक्षा बघायची.
आणि ती सीतेच्या स्वरूपात, सीतेच्या रूपात तिथं आली त्याच्याजवळ. आणि त्यावेळेस राम तिला म्हटला, ये गो माई, ये आई, ये माई. तर ते यमाई म्हणजे ते तिचं रूप, की पुन्हा आईचं रूप. ते आई म्हटलोय ना आपण तिला, तर ती यमाई, म्हणून ती यमाई देवीचं मंदिर आहे. तुकाई देवी असंच आहे, की तू का आलीस आई? सीतेसाठी मी आरडाओरडा करत होतो, म्हणजे सीता ओरडत होतो की सीते तू ये, पण तू तू का आई? म्हणून ती म्हणून तू मला काय, वाटतं यमाई तुकाई यमाई असं. तू काही, अशा बऱ्याच वेळेस पण आपल्याला दिसतात, बहिणी बहिणी इनफॅक्ट दिसतात. वाघजाई जी झाली आपण तशीच पद्मावती पण आहे आपल्याकडे. पद्मावती पण आहे. पद्मावती, पद्मावती देवी म्हणजे बालाजीची पत्नी. बालाजी आणि पद्मावती असेच दोघं. हे जे बिबव्यांना ती खर तर पद्मावती देवीचं हे सापडलं, तो अखंड मोठा हे आहे, काय म्हणूयात, अनगड दगड आहे तो, म्हणजे तांदळा स्वरूप आहे. ते ज्यावेळेस तिथं नांगर चालवत होते, कारण त्यांचं काम म्हणजे शेती करण्याचं होतं, तांदूळ कोकणातनं आलेले. ते करत असताना त्यांचा नांगर तिथं लागला आणि त्यातनं ती तिथनं बाहेर आली देवी, ती पद्मावती देवी. ती शंकर महाराजांचं काय म्हणूयात आवडतं ठिकाण, लाडकं ठिकाण, ती पद्मावती देवी, जिथं तेच थांबायचे, बऱ्याच वेळेस थांबायचे. पुढं खर तर तळजाई पण आहे, कारण तळजाईला सुद्धा पद्मावतीचंच देऊळ आपल्याला सापडतं. तळजाई आय थिंक तुम्ही विचारणार आहात, पण मीच घेतला आता तो तळजाई बद्दल. कारण ह्या पाचगाव टेकड्यांमध्ये ह्या सगळ्या पाची बहिणी येतात ना, पर्वती येते, वाघजाई येते, यमाई तुकाई येते, जी मी म्हटलं तुकाई आणि यमाई ज्या ह्याच्यामध्ये आल्या त्या. त्यानंतर ह्या तिघ म्हणजे तळजाई, पद्मावती आणि तुळजाभवानी. तर तळजाईचं काय तर तळजाईच्या कथा बऱ्याच सांगितल्या जातात. अगदी 1672 सालपासून सांगितल्या जातात, की ही सगळी आपली रायगडावर शिवराज्याभिषेकाची धामधूम सुरू होती आणि तळजाई आपलं तुळजाभवानीची पालखी निघाली होती दर्शनासाठी. त्यावेळेस ती पालखी त्या पठारावर थांबली, ते तळजाईचं पठार असं सांगितलं जातं. जिजाऊ साहेब सुद्धा तिथं थांबलेल्या आहेत असं सांगितलं जातं. पण मेन तळजाई देवीचं मंदिर जे आहे त्याचं कथा काय तर राव बहादूर रावसाहेब ठुबे म्हणून आहेत. आणि ह्या रावसाहेब ठुबेंना देवीने स्वप्नात दर्शन दिलं, की मी त्या तळजाईच्या इथल्या तळ्यात आहे, तर मला बाहेर का. पण फक्त तेवढंच तिने सांगितलं नाही, तर तिने सांगितलं की माझ्यासाठी नुसतं ठेवायचं नाही, तर मला आसन तयार करायचं. तू जर सूर्योदयापर्यंत माझं आसन तयार केलं नाहीस, तर मी तिथंच ठाण मांडून बसेन. ज्यावेळेस त्यांनी दुसऱ्या दिवशी शोध घेतला, त्यावेळेस 3 देवता सापडल्या. एक तळजाई सापडली, दुसरी पद्मावती सापडली आणि तिसरी तुळजाभवानी सापडली. पण ते आसन तयार झालं नाही आणि मंदिराचा परिसर तेवढा त्यामुळे तो डेव्हलप करता आला नाही. त्या तिथंच 3 देवता बसल्या. पुढे आप्पासाहेब थोरातांनी त्याचा सगळा जीर्णोद्धार केला आणि आता आपण जी बघतो ती मोठ्याच्या मोठं जे देऊळ आहे ते खरं तर थोरातांनी तयार केलेलं, त्याचा सगळा जीर्णोद्धार करून मोठं त्याचा विकास केला. खरं तर म्हणेन जीर्णोद्धारपेक्षा त्या संपूर्ण देवस्थानाचाच विकास केला. आजही अत्यंत सुंदर त्यांना मुखवटे लावले जातात. जर नवरात्रात तुम्ही जाणार असाल देवीच्या दर्शनाला, तर देवीच्या दर्शनाला तिथं ते मुखवट्यांचं म्हणजे ते देवीचं दर्शन नक्की घ्या. या तिन्ही देवी तुम्हाला तिथं दर्शनासाठी उभ्या आहेत. तर अशा खरं तर ह्या काय म्हणूया या पाचगावच्या टेकडी जे आपण म्हणतो पर्वतीपासून सुरू झालेली जी तळजाईला येऊन थांबते. म्हणजे खरं तर जसं K2S ट्रेक असतो, तसा पर्वती टू तळजाई खरं तर तसा ट्रेक करायला काही हरकत नाही. नवरात्रीमध्ये, स्पेशली नवरात्रीमध्ये रात्री ट्रेक करणं खूप मोठी गोष्ट आहे. अं, हे सगळं झालं, आपण हे सगळ्या गोष्टी डिस्कस केलं. थोडंसं आपण मूर्तीशास्त्राच्या बाजूला येऊयात. बरं, मगाशी आपलं अष्टभुजाबद्दल तू सांगितलंस, एक्सप्लेन केलंस. तर ही जी अष्टभुजी जी आहे ती आपण आयकॉनॉग्राफी बघूच, पण महिषासुरमर्दिनीची जर आयकॉनॉग्राफी एक्सप्लेन झाली याच्यामध्ये, तर मग आपल्याला त्यातून लोकांपर्यंत जास्त रिच आउट करता येईल की कशा पद्धतीमध्ये ही आली. किंवा आपण आता महाबलीपुरमला बघतो ते जे रूप आहे पल्लवांच्या काळातलं असतं, किंवा मग पण त्याच प्लेट्स आपल्याला राष्ट्रकुटांच्या वेरूळमध्ये पण काळात दिसत आहे, आहे, राणी की वावमध्ये आहे. चालुक्य काळातही बरोबर, दिसतात. बरोबर. सो हे कुठलं रूप आहे आणि महिषासुरमर्दिनीचं रूप कसं झालं, तर याची काही गोष्ट सांगशील? महिषासूर मर्दिनी आपण 3 टप्प्यांमध्ये आपण बघतो. म्हणजे जेव्हा ती महिषासुराला मारत नसते त्यावेळेस ती दुर्गा स्वरूपात आपण बघतो. मर्दन करत असते त्यावेळेस ती महिषासूर मर्दिनी होते. अगदी उदयगिरीच्या लेण्यापासनं आपल्याला अर्लिएस्ट व्हर्जन आपल्याला महिषासूर मर्दिनीच्या
रूपाचे दिसतात, ज्यामध्ये काय आहे, तो उदयगिरी स्पेसिफिक मी तुला विदिशातलं विदिशा कारण उदयगिरी, उदयगिरी खंडगिरी म्हटलं की लोक ओरिसाकडे पण बघतात. ओडिसाकडे नाही, सो विदिशा मधलं उदयगिरी, हा जिथं आपल्याला काय बरोबर म्हणत बऱ्याचशा हे कल्चर मिळतात, दिसतात स्कल्पचर सगळे दिसतात, ज्याच्यामध्ये तू गणपती गणपती बघशील, देवी बरोबर आहे, स्वतः देवी आहे. बरोबर अम, या इथून जे सुरू होते थोडस पुढच्या काळापर्यंत आपल्याला दिसतं की ती देवी ही त्या महिषाशी लढते. तर ही लढते म्हणजे काय करते, तर एका ठिकाणी महिषाला तिने त्याचं तोंड पकडलंय, असं एका ठिकाणी ते तोंड पकडून तिने खाली आपटलंय, त्याच्या तोंडावर पाय दिलाय तिने. आणि तेवढंच केलं नाही तर तिने त्याचं तोंड कापलंय. तोंड कापल्यानंतर तिने आतून महिषासुराला बाहेर काढलंय आणि मग वर त्याच्या केसाला पकडलंय आणि केसाला पकडून बाहेर काढून मग त्रिशूळाने त्याला मारलंय. आणि हीच आयकॉनोग्राफी म्हणजे हीच मूर्ती तुम्हाला तुळजाभवानीची सुद्धा दिसते. माझ्या माग जी आहे ती माग जर नंतर कधीतरी आपण फक्त हे चालू असताना शूट मध्ये दाखवाल व्हिडिओ मध्ये, तर तुम्ही बघाल की त्याचं मुंडकं पडलंय खाली, बरोबर, आणि आतून त्याला बाहेर काढलेलं आहे केसाला. हीच तुम्हाला तुळजाभवानीची सुद्धा मूर्ती दिसते. त्याचबरोबर हीच तुम्हाला मग पुढे राणी की वाव मध्ये तर अगदी स्पष्ट दिसते की तो त्याचे केस पकडण्यासाठी हात हे करतो. ही महिषासूर मर्दिनीची मर्दन करतानाची मूर्ती. पण दुर्गेची मूर्ती आहे जी महिषासुरा मारतानाची, ती वेरूळला तुम्हाला दिसते की तो तिच्यावर धावून जातोय आणि ती त्याच्यावर धावून जाते. एखादा सीन असतो की नाही, ते असे येतात, असंच्या असं ते चित्र दिसतं की तो उडी मारतोय आणि ती सुद्धा सिंहाने उडी मारलेली आहे आणि ती बाण मारते, त्याला बाण लागलेले आहेत. आणि ह्याच पुढचं वर्जन महाबलीपुरम मध्ये आपल्याला दिसतं की तो फक्त थांबलेला नाहीये महिषासूर, तर तो पळतोय, त्याला भीती वाटते म्हणून त्याचे तो असा थांबलाय आणि असा बघतोय. कारण ती ज्या पद्धती, आणि ते कोरलं पण किती सुंदर आहे की ज्या पद्धतीने ती स्टान्स घेतलाय तिने, असा तो असा धनुष्य पकडलाय, तो असा धनुष्य पकडलाय आणि तो असा हात ठेवलाय. सो तुमची जेव्हा ऍक्शनच अशी होते आणि तो चेहरा असा होतो, त्यावेळेस तो कॉन्फिडन्सच दिसतो आणि तिथं तुम्हाला लक्षात येतं की तो पळतोय. आणि एवढंच नाही तर त्याच्या आजूबाजूचे त्याचे जे राक्षसगण आहेत ते सुद्धा घाबरून बघतात. त्यांचे डोळे कोरताना सुद्धा असे विस्फारलेले डोळे काढले की हे काय चाललंय, कारण ते नुसतं साधं सुद्धा रूप नाही, तर ते उग्र रूप आहे. आणि म्हणूनच तुम्ही अष्टभुजा देवी, पुण्यात परत येऊ आपण ज्यावेळेस अष्टभुजेचं आपण दर्शन घेतो त्यावेळेस ते स्वरूप तुम्ही विचार केला पाहिजे. मग तिच्या हातात जे ढाल आहे, तलवार आहे, चक्र आहे, तलवार म्हणजे खड्ग आहे, धनुष्य आहे किंवा त्रिशूळ आहे, तो सगळा युद्धाचे प्रतीक आहेत, सगळे युद्धाचे प्रतीक. म्हणजे अष्टभुजा हे जे रूप आहे ते पूर्णपणे युद्धातलं. युद्धातलं रूप आहे, ती मर्दन करत असते. असंच तुम्हाला बघायचं असेल, म्हणजे तुम्ही आता पुण्यातला जर आपण आता बऱ्याच वेळ बोलतोय, मग टप्पे बघा ना कसे आहेत. काही देवता या युद्धातले आहेत, काही देवतांनी युद्ध करून झाले, म्हणजे जोगेश्वरीने युद्ध करून झालेलं आहे. काही देवता ह्या पूर्णपणे तुमच्या काळजी घेणाऱ्या आहेत. म्हणजे आपल्याकडे सटवाई वगैरे या ज्या देवता ह्या तुमच्या काळजी घेणाऱ्या देवता आहेत. खरं तर यक्षिणी ज्या देवता आहेत त्या सगळ्या काळजी घेणाऱ्या देवता असतात. तर काही फक्त काळजी घेत नाही, तर तुमच्यावर आलेलं संकटही हरणाऱ्या देवता आहेत. त्या सगळ्या या ज्यांच्या हातात शस्त्र आहेत अशा देवता तुम्हाला दिसतात. पण तुम्ही जर गेलात तर देवतांचं हे पण बघा की मग महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती तुम्हाला सारसबागेच्या समोर तुम्हाला दिसतात संगमरावर, अत्यंत सुंदर आहे. या शनिवार पेठेमध्ये मी सांगितली ती अष्टभुजा देवीची मूर्ती होती. शीतळा देवीचे तर 2-3 मंदिर आहे पुण्यामध्ये. इनफॅक्ट हे सगळं झालं, मग अशी तुझ्या तोंडात शब्द आले यक्षिणी असतात वगैरे, तसं आपण साती असरांकडे वळलो. तर साती असरांबद्दल काय सांगशील, किंवा या साती असरांच्या मागची कथा काय आहे? आणि साती आसरांचं नाव मी नवी पेठेच्या याच्यातही घेतलं होतं. मंदिर साती आसरांचं नवी पेठेत मंदिर आहे. पुण्यामध्ये मुठेच्या काठावर पुणा हॉस्पिटलच्या इथं सुद्धा साती आसरांचं मंदिर आहे. या साती आसरा तुम्हाला पाण्यापासून संरक्षण करणाऱ्या, आसरा हा शब्द अप्सरा ह्यांपासून आलेला आहे. तो पुढं आसरा होतो. ही दोन्ही मंदिर आहेत. अनेक ठिकाणी मंदिर आहेत, पण मी ही स्पेसिफिकली सांगतोय की जी अगदीच पेठेत आहे आणि जे काही नदीच्या जवळ जे आहे. तर ही जी मंदिर आहे ही तुम्हाला त्या पाण्यापासनं किंवा नदीच्या जवळ, एक तर नदीच्या जवळ फक्त काय म्हणूयात पाण्यातलेच प्रवृत्ती नसतात, दुष्ट प्रवृत्ती नसतात, तर बऱ्याच वेळेस स्मशान असतं नदीजवळ. तुम्ही बघाल तर नानासाहेब पेशव्यांची समाधी ही तिथं आहे, तिथंच आहे. पण तो सगळा वावर नदीच्या इथं रात्री जाऊ नये असं म्हणतात. तर ह्या सगळ्या ज्या सातीही आसरा आहेत, अप्सरा आहेत,
त्या सगळ्या देवता तुम्हाला त्या सर्वांपासून वाचवण्यासाठी असतात. ह्याच एकदम अलीकडचं एकदम प्राचीन व्हर्जन जर बघायचं झालं तर सप्तमातृका आहेत आपल्याला. तर त्या पुण्यामध्ये आपल्याला पुण्यामध्ये दिसत नाही, पण पुणे जिल्ह्यामध्ये म्हणजे पुण्यामध्ये शहरामध्ये कोर शहरामध्ये दिसत नाही, पण जिल्ह्यामध्ये तुम्हाला जी मंदिर आहे त्यामध्ये तुम्हाला कुठं ना कुठं तरी या सप्तमातृका या दिसतात. ह्या ब्रह्माणीपासून सुरू होतात आणि चामुंडापर्यंत ज्या 7 मातृका आहेत आपल्याला त्या दिसतात. पण 7ही आसरांचं दर्शन घेतलं पाहिजे. पुण्यातल्या या मंदिरांमधलं काय म्हणेल स्पेसिफिक जर कुठलं सांगायचं असेल तर मी 7ही आसरा सुद्धा त्यामध्ये ऍड करेन. थोडस किंचित त्याच लेवलला मी धरून एक पॉइंट विचारतो. बऱ्याचदा नवरात्र चालू आहे आता, नवरात्र चालू होईल. त्या नवरात्राच्या दरम्यान 9 देवीची वेगवेगळी रूपं दाखवली जातात. तर याचा आयकॉनोग्राफिकल रूपमध्ये आपल्याला कधी मिळत नाही बघायला. पण ह्या देवींची म्हणजे आता कुष्मांडा असू देत किंवा चंद्रघंटा असू देत, तर ह्याच्या कशा स्वरूपात आपल्याला गोष्टी दिसतात किंवा ह्या कुठल्या ह्याच्यातनं लिटरेचर सोर्सेस मधनं आलेत का याचे रेफरन्सेस? ओके, लिटररी सोर्सेस मधनं आलेत. खरं तर ह्या सर्व देवी या शक्ती आहेत. ह्या शक्ती त्यावेळेस ती तत्व जी आहेत ती तत्व ह्या पृथ्वी तलावर उतरतात. जसं आपण म्हणतो की गणपतीच्या 10 दिवसांमध्ये गणेश तत्व पृथ्वीवर अवतरतं, तसंच प्रत्येक रात्री ही तत्व त्या या पृथ्वी तलावर अवतरतात आणि त्या स्वरूपात त्यांची पूजा करायची असते. म्हणून आपल्याकडे रात्री गोंधळ जागरण गोंधळ असतो. गोंडला असेल हे सगळं रात्री होतं. तर ह्या रात्री त्या देवतांची पूजा करायची असं आपल्याकडे सांगितलं गेलेलं आहे. म्हणून ह्या 9 रात्री आहेत. नवरात्रींच्या त्या रात्री तत्व आपल्याकडे येतं असं आपण म्हणतो. ओके. ह्या सगळ्या मागाशी देवी झाल्या, तर आता बोलाई देवी फक्त आपली राहिलेली आहे बोलाई पुणे देवी स्टेशन जवळची. सोमवार पेठेतली आहे ती. पूर्वापार कसबा पेठेतले जे मेन जुना काळ भैरवाचे जी दसऱ्याच्या सीमोल्लंघनासाठी जी निघते पालखी, ती या देवीच्या दर्शनासाठी येते. बोलाई ह्या शब्दावरून अपभ्रंश होतो, बोलाई देवी असं त्याचं हे झालंय. आत महिषासूर मर्दिनीची मूर्ती आहे, त्यानंतर खोकलाईची आहे, खरजाईची आहे मूर्ती. खर तर ठाणं आहे जवळच, मग त्याच ठाण्याची ही खर तर वाडे बोलायचीच ही देवता. तांदळा स्वरूप आहे देवता सुद्धा, ही सुद्धा जी आहे ती तांदळा स्वरूपच देवता आहे. अशी ही बोलाई देवी काय म्हणूयात पुण्यातलं एक शक्तीपीठ म्हणायला हरकत नाही. खूप पहिल्यापासून सुरू झालेलं खूप जुनं शक्तीपीठ आहे हे बोलाई देवी म्हणून. कारण वाडे बोलाईची जी देवी तिचंच हे ठाणं, जसं आपल्याकडे तुळजापूरचं ठाणं आपण भवानी पेठेतलं म्हणतो, तसंच त्या वाडे बोलाईचं ठाणं आपण हे पकडतो. कुठली? बोलाई देवी सोमवार पेठेतली, जिल्हा परिषदेच्या शाळेच्या जवळची. जिल्हा परिषदेच्या समोरची समोर. आणि हे मांढरदेवी, काळूबाई मांढरदेवी बुधवार पेठेतल्या देवीता आहेत. सेम भक्ताच्या स्वप्नात दर्शन दिलेलं आहे की मला तुझ्या इथं यायचं आहे. खाजगी मंदिर आहे पुन्हा हे सुद्धा. कृपया जर तुम्ही जाणार असाल तर त्या मंदिराची किंवा त्यांची परवानगी घेऊन जा. स्वप्नात दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यानंतर त्या ज्या मूर्ती तयार झालेल्या आहेत त्या इतक्या सुंदर आहेत. दोन्ही मूर्ती आहे, मांढरदेवीची आणि काळूबाईची मूर्ती आहे. त्या दोन्ही देवतांची मंदिरं जागृत ठाण पुण्यामध्ये आहे, गावामध्ये कोरपेठेमध्ये. बरं अमोघजी, तुमच्याकडनं खूप अद्भुत ही सगळी माहिती मिळाली. इनफॅक्ट आम्ही इतके वर्ष पुण्यात राहतो, पण इतकी सगळी देवींची मंदिरं पुण्यात आहेत हे खरोखरच म्हणजे आज कळलं. आता एक थोडासा पर्सनल प्रश्न, तुमचं आवडतं असं एखादं मंदिर आहे का? कारण तुम्ही मूर्तिशास्त्राचे अभ्यासक आहात, तर त्या अँगलनी म्हणा किंवा असं एखादं प्रत्येकाचं अभ्यासकांचं एखादं आवडतं ठिकाण असतं, असं काही ठिकाण आहे का तुमचं? 2 आहेत खरं तर. एक चतुशृंगी आहे आणि दुसरं तळजाई आहे. तळजाई देवी माझ्या आवडतीचं ठिकाण याच्यासाठी की ज्यावेळेस आपण तिथं जातो ना त्यावेळेस एक देवीचं स्थान आहे. त्याचं पावित्र्य जे आहे ना ते आपोआप त्या परिसरानेच करून घेतलंय स्वतःला. आजूबाजूला झाडी आहे, मागं पाणी तलाव आहे. ज्या लोकांना शक्य आहे तेवढेच लोक तिथं तळजाईच्या दर्शनाला येतात. म्हणजे आता त्यामुळे ते असं म्हणतात की तिची ज्यावेळेस इच्छा असेल तेवढेच लोक.
जातात. मी अनेक वेळेस तळजाईला जाऊन बसतो. कसंही किती धावपळ झाली असेल आणि आता कुठंतरी शांत बसायचं असेल तर मी तळजाईला जाऊन बसतो. ते एक आवडीचं. आणि दुसरं सेम चतुश्शृंगी. मला लहानपणापासून मी त्या पायऱ्यांवरनं चढायला फार आवडायचं. त्या अशा पायऱ्या अशा जातात त्यामुळे. त्यामुळे चतुश्शृंगी आणि त्या चतुश्शृंगीचं वैशिष्ट्य असं आहे, जे सेम सप्तशृंगीला होतं. सप्तशृंगीला अनेक पायऱ्या चढून तुम्ही ज्यावेळेस जाता आणि तिचं दर्शन घेता ना, त्यावेळेस ते एकदम ते भाव वेगळेच मनात येतात. तसंच तुम्हाला चतुश्शृंगीचं होतं, की तुम्ही त्या खालपासनं तुम्ही वर चालत, 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 चालत जातात. त्या लाईनीतही लागतात आणि लाईनीत लागून तुम्ही असे येऊन देवीसमोर जातात. म्हणजे असंच्या असं देवीसमोर जात नाही. तसं फिरून जातात आणि ती देवी ज्यावेळेस तुम्ही बघतात, तिचं तो विग्रह सगळा तो बघतात, त्यावेळेस तुम्हाला फार तुम्ही शांतच होतात काहीही करून. त्यामुळे ते चतुश्शृंगी मला आवडतं. आणि तळजाई आपलं तांबडी जोगेश्वरी ती ग्रामदेवता असल्यामुळे अनेक वेळा तिथं जाणं होतं काही ना काहीतरी कामामुळे. त्यामुळे ती शुक्रवार पेठेत एक वामन आणि अदिती असं ते एक मंदिर आहे. तिथं तर खरं तर गेलं पाहिजे. असा वामन अवतार आहे, छोटा वामन आहे आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवलेली अदिती देवी आहे. माता अदिती मोठी ती मूर्ती आहे. मोठी म्हणजे वामनापेक्षा मोठी मूर्ती आहे. तर तिथं मला फार आवडतं. तिथे मी ते जातो. ओके. तर मला वाटतं मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा एपिसोड हा खूप खास आहे आपल्यासाठी. कारण जसं आपण अमोघजींकडनं ऐकलं की पुण्यामधली जी देवींची देवळं आहेत ती एक आईच्या स्वरूपात, म्हणजे जसं आपण म्हणलं की अष्टभुजा देवी आहे जी महिषासूर मर्दिनी आहे, म्हणजे संकट काळामध्ये भक्तांसाठी धावून येणारी. त्याचप्रमाणे आई जशी आपल्या लहान मुलांवर प्रेम करते, त्यांना काही खोकला झाला, ताप आला किंवा काही बरं नाहीसं झालं तर ज्या प्रकारे त्यांचा सांभाळ करते, त्यांना ज्या प्रकारे बरं करते, आणि त्याचप्रमाणे आपल्या मनात जर कुठली संकट असली, आपल्या आयुष्यात काही संकट असली, तर जसं आपण एखाद्या आईकडे जाऊन तिला सांगतो की माझी संकट दूर कर, या सगळ्या स्वरूपातली देवळं आपल्याला पुण्यात पाहायला मिळतात. तर अमोघजी तुमचे खूप खूप धन्यवाद आमच्या चॅनलवर येऊन. आणि अनुराग, तुमचे पण खूप धन्यवाद. आणि हा नवरात्राचा हा एपिसोड नक्कीच आपल्याला सर्वांना आवडेल अशी मी आशा करते. तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर आणि सगळ्या तुमच्या ग्रुपमधल्या सगळ्यांबरोबर एपिसोड जरूर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच परत भेटूया. धन्यवाद. एक यामध्ये थोडं ऍड करतो फक्त. कारण असं की ह्या विषयावर खूप खूप लोकांनी अभ्यास केलाय. त्यांची जर नावं घेतली नाही तर तुम्ही आम्हाला जे जे काय आता म्हटलात, अभ्यासक सुद्धा आम्हाला चुकीचं वाटेल. ज्यामध्ये खरं तर अविनाश सोवनी सर असतील, मंदार लवाटे सर असतील, आमचा मित्र सुप्रसाद पुराणिक असेल, प्रणव पाटील असेल, आणि आम्ही सुद्धा इकडं तिकडं जाऊन हे बघितलेलंच आहे. पण ह्यांनी एक पाया रचला आणि त्या पायावर आता खरं तर आम्ही त्या पायावर उभं राहून आम्ही खरं तर हे आज बोलू शकलो. म्हणून हे आमचे जे शिक्षक आहेत या शिक्षकांची नावं घ्यावी, जेणेकरून ते तुम्ही आम्हाला जे सगळं म्हटलं ते सार्थकी ठरतंय असं त्यांच्यासाठी आम्ही समर्पित करतो. म्हटलं एक बोलावं. थँक्यू सो मच. आणि थँक्यू सो मच. खरंच म्हणजे मी खूप मोठं भाग्य समजते की तुम्ही आलात चॅनलवर आणि एवढा वेळ दिलात आणि एवढी सगळी माहिती दिली. आमच्यामध्ये एक आमचा माणूस मिसिंग आहे, शंतनू शंतनू परांजपे. त्याचं नाव तर घ्यावंच लागेल. तो पण खरं तर शंतनू परांजपे असेल, प्राजक्ता देवगावकर असेल, स्वप्नील मुजुमले असेल, अर्चना कुलकर्णी असेल, हे सगळे खरं तर आम्ही एकट्यांनीच फक्त रिसर्च केला नाही. त्यामध्ये शंतनूचाही मोठा वाटा आहे. कारण प्रत्येक वेळेस आम्हाला ते जमेलच असं नाही. तिथं तो सांगतो की हे असं आहे बरं का, हे असं आहे बरं. त्यामुळे थँक्यू सो मच. त्यांनाही थँक्यू सो मच या सगळ्यांना. तुम्हालाही थँक्यू.